जे क्लायंटने गावाकडनं ब्लाऊज शिवून आणलं होतं ते क्वालिटी चांगली नव्हती, तो तरी विषय वेगळाच राहिला. पण पुढे जाऊन सांगायचं ते राहूनच गेलं. तोपर्यंत तो 3 मिनिटाचा काहीतरी शॉर्ट व्हिडिओ असतो, ते टाईम संपून गेलं. म्हणून हा पुन्हा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. जिमी चू म्हणून काहीतरी साडी आलेली आहे, डिझायनर साडी. क्लायंट गावी होतं सुट्ट्यांसाठी, त्यांना अर्जंट ब्लाऊज हवं होतं म्हणून त्यांनी तो ब्लाऊज शिवला. मनात नसतानाही शिवला असं त्यांचं म्हणणं आहे. तर कमी पैसे घेऊन शिवलेला ब्लाऊज होता. पैसे हक्कानी जास्त मागून घ्या, पण क्वालिटी वाजवून द्या. क्लायंटला बोलायला जागा राहिली नाही पाहिजे की तुमचं ब्लाऊज इकडचं तिकडं सरकलं किंवा क्वालिटी बदलली. सो त्यांनी इथला पफसुद्धा खूप मोठा अर्धा इंच पाऊण इंचाच्या प्लेट्स टाकल्या होत्या. तोही खराब दिसत होता आणि बाईचं माप खूप छोटं होतं, 32 साईजचं माप आहे. बाई तब्येतीने खूप बारीक आहे आणि तो मोठा ब्लाऊजच्या प्लेट्स मोठ्या खूप विचित्र दिसत होतं. ते राहू दे. फिटिंगसुद्धा असं केलं की पुन्हा त्यांनी माझ्याकडून 1.5 इंच ते 1.25 इंच फिटिंग करून नेलं. मला ते इतकं वाईट वाटलं की तुम्ही का घाई केली म्हणून मॅडम ब्लाऊज गावी शिवण्यासाठी. कारण 2 दिवसात तुम्हाला ब्लाऊज जर हवं होतं, मी जीवाचं रान करून शिवून दिलं असतं. पण तुम्ही इथे घेऊन आला असतात तर तो प्रश्न वेगळा होता. त्यांनाही असं वाटलं, पश्चाताप झाला की उगाच आपण शिवलं. कारण त्या म्हणे याच्या पलीकडे गावी टेलर नाही आहेत. हे म्हणजे त्यांचं फॅशने डिझायनिंग आणि फॅशनेबल टेलरचं काम आहे. तर असं नाही. काय होतं, गावखेड्यामध्ये गाव लेवलला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच बारीक शिवण्याच्या टिप्स ताईंना माहीत नसतात, मैत्रिणींना माहीत नसतात आणि त्यांचा संसार थोडाफार चालवावा, थोडे आपल्याकडून हेल्प व्हावी म्हणून लगबगीने दगदगीने तळमळीने हा काम चालू करतात, बिझनेस चालू करतात. पण होतं असं की त्यांना शिवणकामातला परफेक्ट माहिती नसते, अनुभव नसतो, टिप्स माहीत नसतात, सांगणारं कोणी नसतं. सो तुम्ही जर सिटीमध्ये राहत असाल किंवा तुम्हीही गावाकडच्या लोकांना ओळखत असाल ज्यांच्याकडे तुम्ही कधी तर ब्लाऊज शिवला असेल आणि तुम्हाला ते पटलेलं नाही, तर अशा लोकांना तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये असू शकतो, तुमच्या नातेवाईकांमध्ये असू शकतो, फ्रेंड सर्कलमध्ये असू शकतो, कोणीही फॅमिली मेंबर असू शकतो, त्यांना आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे ना आपल्या कामाचं जे काही थोडंफार क्वालिटी आहे, आता मी म्हणत नाही की सगळ्यात बेस्ट मी शिवते असं काही नाही आहे, पण जे काही मी शिवते ते चांगलं शिवते, समोरच्याला आवडतं आणि मेन म्हणजे ते मला स्वतःला आवडतं. की जोपर्यंत मला ती गोष्ट नजरेला पटत नाही की ही चांगली झालेली नाही, तोपर्यंत मी क्लायंटला द्यायला धजत नाही. आणि हीच तुमच्या कामाची क्वालिटी आहे की तुम्हाला जोपर्यंत तुमचं काम 100% झालं असं वाटत नाही तोपर्यंत समोरच्याला देऊ नका. मग त्यामुळे बऱ्याच ताई म्हणतात की तुमच्या कामातून, तुमच्या व्हिडिओतून आम्हाला छोट्या टिप्स समजतात आणि आमचं काम फिनिशिंग खूप सुधारलेलं आहे. सो असंच काम, असंच फिनिशिंग गाव साईडच्या खेडेगावातल्या ताईंनासुद्धा करता यावं, त्यांनासुद्धा आपल्या टिप्स मिळाव्या. त्यासाठी तुम्हाला काही करायचं नाही आहे, अजिबात काही तुम्हाला एक्सपेन्सिव्ह गोष्ट करायची नाही आहे. कुठला चार्ज द्यायचं नाही, कुठे पैसे द्यायचे नाहीत, कुठं पेमेंट करायचं नाही आहे, कुठं काही करायचं नाही आहे. सबस्क्राईब एखाद वेळेस नाही केलं माझ्या चॅनलला चालेल, पण त्या ताईंसाठी एक शेअर मात्र